नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अर्जुनला एक सत्य समजलेलं आहे आणि त्या गोष्टीमुळेच अर्जुनने एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे सायली आणि रविराज यांची DNA टेस्ट करण्याचा. कारण त्याला जाणवत आहे त्याच्या हाती ज्या गोष्टी मिळत आहेत त्यानुसार त्याने स्वतः काही लॉजिक लावलेलं असतं आणि त्यानंतर त्याला वाटतं की आपण DNA टेस्ट करून घेऊया. आणि मग त्याने DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जेव्हा सत्य हाती आलेलं आहे तेव्हा मात्र खरंच किल्लेदार आणि सुभेदार या कुटुंबामध्ये जे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे. कारण काहीही झालं तरी किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबाला जे वाटायचं की प्रिया तन्वी आहे ते सत्य समोर आलेलं आहे की प्रिया तन्वी नाही आहे तर तन्वी ही सायली आहे. तेव्हा मात्र सगळेजण जाम खुश झालेले आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, अर्जुनला का वाटणार आहे की आपण DNA टेस्ट करूया, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रविराज आणि प्रतिमा अर्जुनची कशी साथ देणार आहेत, मधुभाऊ आणि त्याचबरोबर कुसुम या दोघांकडून अर्जुनला जी गोष्ट कळलेली आहे ती मात्र पाहण्यासारखी असणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुनला कुसुमताईने काही गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यानंतर अर्जुन सायलीला घेऊन बाहेर फिरायला जातो. तिथे गेल्यानंतर अर्जुन आता म्हणतो की आपण खडा टाकून बघूया नक्की काय होतंय, सायलीच्या डोक्यात काय आहे ते ठरवूया. असं म्हणत अर्जुन जो आहे तो आता सायलीला तिथं गेल्यानंतर बोलत असतो आणि सायलीला म्हणत असतो की तुला माहिती आहे का, मी आणि तन्वी आम्ही दोघंही सायली ना असंच बाहेर यायचो एकत्र. ते बघितलं ना तो समोरचा मुलगा आणि मुलगी छोटीशी ते कसे एकत्र भेळ खात आहे तसं आम्हीही भेळ खायचो, एकत्र अभ्यास करायचो, एकत्र ड्रॉइंग करायचो. आणि अर्जुन जेव्हा सायलीला या सर्व गोष्टी सांगू लागतो तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय. आणि सायलीला ते सगळं आठवत असतं, अर्जुनचा हात हातात घेतलेला, अर्जुन बरोबर वेळ घालवलेला, या सगळ्या गोष्टी सायलीला आठवू लागलेल्या असतात. आणि सायली मात्र जाम खुश झालेली असते. सायलीला खूप भारी वाटत असतं कारण सायलीला खरं तर एक धक्का बसलेला असतो. अर्जुन जे जे बोलत असतो ते सायलीच्या समोर सगळं घडत असतं. आणि मग मात्र अर्जुन आता विचार करायला लागतो. सायली जोरात किंचाळते, आई करून ओरडते. तेव्हा मात्र अर्जुनला क्लिक होतं की नाही, इथं काहीतरी आहे ज्यामुळे हे सगळं घडत आहे असं अर्जुनला वाटू लागतं. आणि अर्जुन मात्र सायलीकडे पाहू लागतो. तर इकडे कुसुमताईला अर्जुन पुन्हा भेटायला येतो. कुसुमताईशी बोलून अर्जुनला काही गोष्टी ठरवायच्या असतात आणि त्यासाठीच अर्जुन तिकडे आलेला असतो. त्यावेळेस कुसुमताई म्हणत असते की अर्जुन सर, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते की जेव्हा तुमच्याकडे जन्माष्टमीचा कार्यक्रम होता ना त्याच्या दिवशी आदल्या दिवशी मधुभाऊ खूप टेन्शनमध्ये होते. म्हणजे मधुभाऊंच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चाललेलं होतं. मधुभाऊ वेगळाच विचार करत होते आणि मधुभाऊ आलेले होते आणि मधुभाऊ म्हणत होते की मला ना कपाटातलं काहीतरी शोधायचं आहे. आणि ते कपाटामध्ये शोधत होते ते म्हणजे गाठोडं शोधत होते. जे त्यांना मी विचारलं पण ते माझ्यावरती चिडले, ते माझ्याशी नीट नाहीत बोलले. पण मधुभाऊंना नक्कीच काहीतरी कळलेलं होतं असं मला वाटत आहे, असं कुसुमताई इकडे अर्जुनला सांगू लागते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की काय सांगताय कुसुमताई तुम्ही हे सगळं. तेव्हा कुसुम म्हणत असते की हो, अगदी जे खरं आहे ना तेच मी अर्जुन सर तुम्हाला सांगत आहे. अर्जुन म्हणतो एवढ्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या होत्या. आणि हे ऐकल्यानंतर अर्जुनला सुद्धा धक्का बसलेला असतो. कुसुम म्हणते की हो, मधुभाऊ आलेले होते, कपाटातले कागदपत्र काढत होते, कपाटात जे काही आहे ते शोधत होते. मी मधुभाऊंना खूप विचारण्याचा प्रयत्न केला पण मधुभाऊंना मात्र मला काहीच सांगायचं नव्हतं. मधुभाऊ काहीच सांगत नव्हते आणि शांतपणे ते राहत होते. त्यांना खूप टेन्शन आलेलं होतं. त्यानंतर मधुभाऊ सारखं घराच्या बाहेर जात होते आणि म्हणत होते मी सायलीकडे जाऊन आलो, मी बाहेर जाऊन येतो, असं त्यांचं चाललेलं होतं. आणि तेव्हा मात्र मला कळतच नव्हतं की मधुभाऊंच्या डोक्यात काय आहे. पण आत्ता तुम्ही जेव्हा मला सांगताय तेव्हा मला कळलेलं आहे की लागलीच मधुभाऊंना ही गोष्ट कळलेली आहे. आणि म्हणून तर मधुभाऊंनी आता सायलीचं गाठोडं शोधण्यासाठी प्रयत्न केलेले असणार. अर्जुन म्हणतो गाठोडं म्हणजे काय म्हणायचं. तेव्हा कुसुमताई सांगू लागते की कसं आहे माहिती आहे का, आश्रमात जेव्हा कोणी येतं तेव्हा ती लहान मुलं जेव्हा येतात तेव्हा मधुभाऊ त्यांच्या वस्तू ज्या आहेत त्या जपून ठेवतात. कारण मधुभाऊंना वाटत असतं की उद्या ती मुलं मोठी झाली तर त्यांच्या घरच्यांना कळणार कसं, कारण ते त्याच्या घरचे ओळखणार कसं त्यांना, असं वाटत असतं. म्हणून मधुभाऊ हे सगळं करत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो काय सांगताय, मग सायलीचं पण गाठोड असेल ना. तेव्हा कुसुम म्हणते हो ना, कपाटामध्ये मधुभाऊ शोधत होते पण त्यांना सापडलं नव्हतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की आपण बघूया का एकदा.
तेव्हा कुसुम म्हणते हो चला. आणि मग अर्जुन आणि त्याचबरोबर कुसुमताई दोघंही आता त्या कपाटामध्ये शोध घेऊ लागतात. कारण अर्जुन म्हणत असतो की कुसुमताई, मी ना सायलीला बाहेर घेऊन गेलेलो होतो आणि बाहेर घेऊन गेल्यानंतर सायलीशी मी जेव्हा काही गोष्टी डिस्कस केल्या तेव्हा मात्र मला कळलं की सायली ही तन्वी आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते काय सांगताय तुम्ही हे? तेव्हा अर्जुन सांगू लागतो की हो, मला असं वाटलेलं आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगत आहे ना. तेव्हा मात्र कुसुम म्हणते काय सांगताय असं? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगतोय. कारण मी जेव्हा सायलीला या सर्व गोष्टी सांगत होतो ना तेव्हा मात्र इकडे जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडत होत्या आणि त्याचवेळी सायली तन्वी असल्याचं मला जाणवलेलं आहे. मी तिला सांगण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तेव्हा ती जोरात किंचाळली, आई करून किंचाळलेली आहे. हे सगळं जेव्हा अर्जुन सांगतो तेव्हा मात्र कुसुम म्हणते की अगदी बरोबर आहे. कारण मला ना नेहमी असं वाटतं की तन्वी म्हणजे प्रिया आहे ना, ती तन्वी असू शकत नाही आहे. ती कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना अर्जुन सर? अर्जुन म्हणतो हो ना, कारण मलाही ते नेहमी जाणवत होतं म्हणून तर हा निर्णय मी घेतलेला आहे. तेव्हा कुसुम म्हणते पण आपल्याला इथं काहीच सापडत नाही आहे अर्जुन सर. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण शोधूया, मिळेल आपल्या हाती काहीतरी लागेल, असं अर्जुन तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र कुसुम म्हणत असते की नक्की ना, आपल्याला कळेल ना काय ते? अर्जुन म्हणतो की काळजी करू नका तुम्ही, नक्की सापडेल आपल्याला काहीतरी, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र अर्जुन आता कुसुमताईला म्हणतो की बघूया. पण नेमकी त्या गाठोड्यांमधली आता सायली आणि प्रिया या दोघींचंच गाठोडं गायब झालेलं असतं आणि ती गाठोडी तिथं नसतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अचानक हे सगळं असं का झालेलं आहे असा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन रविराजांना फोन करतो. कुसुमताईला म्हणतो की तुम्हाला जर काही कळलं तर मला नक्की कळवा, असं म्हणत अर्जुनने रविराजांना कॉल केलेला असतो. सिनियर, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज तू मला उद्या भेटशील का? तेव्हा रविराज म्हणतात काय झालं, कशाबद्दल बोलत आहे सगळं? तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सांगतो तुला सिनियर भेटल्यानंतर. तेव्हा प्रतिमा म्हणते काय झालं रविराज, अर्जुनचा फोन? तेव्हा रविराज सांगतात की हो, अर्जुनचा फोन आलेला होता, त्याला काहीतरी माझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन त्याचबरोबर प्रतिमा म्हणत असते हो ना, मधुभाऊंची अवस्था, त्याचबरोबर सायली, आपल्याला सायलीला भेटायला गेलं पाहिजे. रविराज म्हणतात की हो ना गं, आपल्या या टेन्शनमध्ये आपण विसरूनच गेलो की आपण सायलीला भेटायलाच गेलेलो नाही आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो ना, आपण सायलीला भेटायला जाऊया आणि मग अर्जुन पण काय म्हणतोय ते पाहूया. तेव्हा रविराज म्हणतात की हो चालेल, असं म्हणत आता ते सगळेजण बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे प्रतिमा म्हणते की हो चालेल, आपण जाऊया भेटायला. त्यानंतर आता इकडे अर्जुनला काही चित्रसुद्धा इथे कुसुमने दाखवलेली असतात आणि त्याचबरोबर सायलीच्या सुटकेसमध्ये जे साहित्य होतं ते सुद्धा इकडे अर्जुनला कुसुमने दाखवलेलं असतं. त्यावरून अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, हे चित्र अशी छोटी तन्वीच काढत होती. अर्जुनलाही धक्का बसलेला असतो आणि त्यासोबतच इकडे प्रतिमासुद्धा बोलत असते. सगळ्यांना काळजी वाटत असते, सगळ्यांना वाटत असतं की हे सगळं काय घडतंय. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं व्हायला नको होत्या. कारण मधुभाऊंच्या बाबतीत जे झालेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं सगळ्यांना वाटू लागलेलं असतं. इकडे आता ठरवलेलं असतं. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की आपल्याला अर्जुनची साथ देणं गरजेचं आहे. आपण अर्जुन सोबत आपण जाऊया. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा सगळं चालू झालेलं आहे तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो की आता मला काही करून हा निर्णय घ्यावा लागणार आहे. मग अर्जुन रविराजला भेटतो. रविराजला म्हणतो की सिनियर, मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. रविराज म्हणतात की बोल ना अर्जुन, काय झालं? तेव्हा मात्र रविराजांना तो सांगू लागतो की मला ना असं वाटतंय की प्रिया आहे ना, ती तुमची तन्वी नाही आहे. तेव्हा रविराज म्हणतात काय बोलतोयस अर्जुन, तुला कळतंय का हे सगळं? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो सिनियर, मी जे खरं आहे ते बोलत आहे. कारण तुमची फसवणूक झालेली आहे, कारण ती असू शकत नाही आहे. तेव्हा रविराज म्हणतात की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, आमची मुलगी जेलमध्ये आहे हे आम्हाला माहिती आहे, पण तू आता असं काहीतरी बोलून मोठा बॉम्ब नको फोडूस. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की मी कोणताही बॉम्ब फोडत नाही आहे, मी जे खरं आहे ना ते सांगत आहे सिनियर. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात की हो बरोबर आहे तुझं, पण मला काही ही गोष्ट पटत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्यासाठीच तर मी तुला भेटायला बोलवलेलं होतं. मला असं वाटतंय की जर असं काही असेल तर आपल्याला विचार करावा लागणार आहे. तेव्हा मात्र अर्जुनने सांगितलेलं असतं. तेव्हा रविराजांना तो म्हणतो की काल मी ना सायलीला घेऊन बाहेर गेलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर काही गोष्टींचा उलगडा हा माझ्या पुढे झालेला आहे.
तेव्हा मात्र रविराज म्हणतात, कोणत्या गोष्टींचा उलगडा, तू काय बोलतोयस अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी सायलीसोबत बोलत होतो, मी सायलीला सांगत होतो, काही गोष्टी सांगत होतो, तर सायली जोरात किंचाळली, म्हणजे आमच्या तुझ्या लहानपणीच्या आठवणी होत्या त्या. तेव्हा रविराज म्हणतात की काही हरकत नाही आहे, मग तुला असं वाटतंय तर आपण शंका आलेली आहे तर या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करूया, असं इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा सायली आणि त्याचबरोबर रविराज यांची DNA टेस्ट करण्याचा निर्णय अर्जुनने घेतलेला असतो. तेव्हा रविराज म्हणतात की माझंच काय, प्रतिमाचंही सॅम्पल आपण देऊया, कारण जर आपल्या मनात अशी काही शंका आलेली आहे तर या शंकेला आपण सोडवलं पाहिजे, अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की हो, आणि इकडे सायलीलाही अर्जुन म्हणत असतो की सायली, माझं एक महत्त्वाचं काम आहे, कारण मला तुमचे केसांचे सॅम्पल हवे आहे. तेव्हा सायली म्हणते, पण अर्जुन सर कशासाठी? अर्जुन म्हणतो, प्लीज द्याल का तुम्ही, मला काही गोष्टींचा उलगडा करायचा आहे, आणि जर त्या गोष्टींचा उलगडा होणं बाकी असेल तर मला ते असणं गरजेचं आहे. अर्जुन असं बोलल्यानंतर मात्र इकडे सायली तयार होते. सायली म्हणते की ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे, मी तुम्हाला ते द्यायला तयार आहे, पण जर माझे आईबाबा मला भेटणार असतील तर ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असणार आहे, असं इकडे सायली सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो मिसेस सायली, तुमचे आईबाबा नक्कीच तुम्हाला भेटतील, त्यामुळं तुम्ही काळजी करू नका, आणि त्याचबरोबर तुमची यशोदा आईसुद्धा तुमच्याबरोबर असेल, अशा पद्धतीने अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की चालेल. इकडे रविराज आणि प्रतिमा या दोघांनी सुद्धा आता केसांचे सॅम्पल दिलेले असतात, आणि इकडे प्रतिमा म्हणत असते, पण रविराज तुम्हाला नक्की काय वाटतंय, काय होईल या सगळ्यातून, नक्की काय घडेल, कारण जर प्रिया आपली मुलगी नसेल तर? तेव्हा रविराज म्हणतात की मला नाही वाटत तसं. तेव्हा त्याच वेळी प्रतिमा म्हणते, असं कसं बोलता तुम्ही, जर अर्जुनला असं वाटत असेल तर मला सांगा, तुम्ही सुद्धा प्रत्येक वेळेस या गोष्टींचा उलगडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हालाही जाणवलेलं आहे की सायली ही आपल्यासारखी वाटते, सायलीच्या अंगात असलेले गुण तुमच्यासारखे माझ्यासारखे आहेत, पण यामध्ये कुठेच आपल्याला प्रियाच्या बाबतीत असं जाणवलेलं नाही आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे प्रतिमा रविराजांना जाणीव करून देते, आठवण करून देते. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात की जे बोलतेस ना ते सुद्धा अगदी बरोबर आहे, कारण तू म्हणतेस ना त्या गोष्टींमध्ये तथ्य आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आता अर्जुनने DNA टेस्ट केलेली असते, आणि त्याचे जे रिपोर्ट आहेत तो चैतन्याला आणायला सांगितलेले असतात. चैतन्य DNA टेस्टचे रिपोर्ट घेऊन येतो, घरात सगळ्यांना बोलवलेलं असतं, आणि त्याचबरोबर रविराज प्रतिमा या दोघांनाही बोलवलेलं असतं. आणि DNA टेस्टचे रिपोर्ट तिकडे चैतन्य घेऊन आल्यानंतर मात्र आता खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की आता सगळ्यांच्या समोर सत्य येणार आहे, असं म्हणत अर्जुनने DNA टेस्टचे रिपोर्ट ओपन केलेले असतात, आणि तो सगळ्यांना तिथे दाखवू लागतो. तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन ते DNA टेस्टचे रिपोर्ट ओपन करतो, त्याच्यामध्ये सायली आणि रविराज, सायली आणि प्रतिमा अशा दोघांच्या DNA टेस्ट केलेले असतात, आणि त्या दोघांचेही DNA टेस्टचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले असतात. आणि आता मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. सगळेजण विचार करू लागलेले असतात की हे कसं शक्य आहे, कारण जर असं असेल तर यामध्ये काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तेव्हा इकडे अस्मिता म्हणत असते की काय बोलतेस अर्जुन, ते हे सगळं कसं शक्य आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो अस्मिताताई, हे सगळं शक्य झालेलं आहे, कारण तू विचार कर ना, कारण प्रत्येक वेळेस सायलीमध्ये आपल्याला ते गुण दिसत आहेत, सायलीमध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला जाणवत आहे, सायली प्रत्येक वेळेस आपल्याला कुठंतरी जाणवतं की प्रतिमा त्याची मुलगी आहे. पण बघ ना, आता जेव्हा DNA टेस्टचे रिपोर्ट आलेले आहेत तेव्हा सत्य समोर आलेलं आहे. आता मात्र इकडे अर्जुनला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो, आणि त्याचवेळी अर्जुन हे सगळ्यांना सांगतो. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना आनंद तर झालेला असतोच, पण त्याचवेळी धक्काही एवढा मोठा असतो की म्हणजे प्रियाने आपल्याला प्रत्येक वेळेस फसवलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता सगळ्यांना सांगू लागतो की मी DNA टेस्ट करण्याचा निर्णय का घेतला, कारण अद्वैतने मला सांगितलेलं होतं की मधुभाऊंनी अद्वैतला सांगितलेलं आहे की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत. आणि त्याचबरोबर इकडे आत्ता मधुभाऊ जेव्हा शुद्धीवर आले होते तेव्हा सुद्धा मधुभाऊ हेच बोललेले होते की सायलीचे आईबाबा हे सगळं मधुभाऊ बोलत होते. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन सांगू लागतो की म्हणजे सायलीचे आईबाबा जिवंत आहेत ही गोष्ट मला कळलेली होती, पण आता ते कोण आहेत हे शोधण्यासाठी मी सायलीला घेऊन बाहेर गेलेलो होतो, आणि तिथे गेल्यानंतर काही गोष्टींचा उलगडा होत गेला.
हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात काय सांगतोय अर्जुन. म्हणून मी आता DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मी प्रतिमात्या आणि सिनियर या दोघांनाही माझ्या विश्वासात घेतलं आणि त्यानंतरच मी ठरवलं आणि मग त्या दोघांनीही माझी साथ दिलेली आहे असं अर्जुन इकडे सांगत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला माहिती आहे की प्रतिमात्या त्याचबरोबर सिनियर या दोघांसाठी ही आनंदाची गोष्ट जशी आहे तेवढाच मोठा धक्कासुद्धा आहे. तर अर्जुनने DNA टेस्टचे रिपोर्ट दाखवून सगळ्यांना आता एक पॉझिटिव्ह धक्का दिलेला असतो. सगळ्यांना सांगितलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे आणि हे सगळं आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.